तुम्ही तुमच्या मुलांसोबतचा तो संवाद कसा ठेवलाय सुरुवातीपासूनच? मला वाटतं सुरुवातीपासून एक तर मी खूप वेळ दिला माझ्या मुलांना आणि मला वाटतं वेळेची किंमत आपण जितकं आपल्याला वाटतं की अरे क्वालिटी टाईम दिला तर ठीक आहे, तर तसं नसतं. मुलांना एक विश्वास आणि भक्कम एक आधार लागतो त्या वयात आणि तो जर तुम्ही देणार नसाल, कोणीतरी इतर देणार असले तरी चालेल. म्हणजे असं मी म्हणत नाही. आजोबा आजी असले तरी चालतील, आपल्या घरातले कोणी वयस्कर लोक असले तरी चालतील, पण आपल्या घरातले जे संस्कार आहेत ते आपल्या मुलांवर घडवणारे जे आपण असतो, तर आपण वेळ द्यायलाच पाहिजे मुलांना. आणि वेळोवेळी त्यांच्या वाढीत आपल्याला लक्षात येतं, म्हणजे माझी पण म्हणजे पहिल्या मुलाच्या खेपेला पहिलीच खेप होती, तर तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे वेळ देणं किती महत्त्वाचं आहे. आणि आय थिंक तो मी दिल्यामुळे तो एक पाया जो निर्माण झाला आहे आमच्यातला संवादाचा, तो आजही कायम आहे. आणि कितीही उतार चढाव त्यांच्या आयुष्यात झाले तरी त्यांचा तो भक्कम आधार ही मीच आहे. त्यामुळे ते घरीच येतात. ते सगळे महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते आमच्याबरोबर डिस्कस करून घेतात. सगळ्या महत्त्वाच्या भावना ज्या आहेत त्या कुठेही व्यक्त करण्यात त्यांना संकोच वाटत नाही. तर हे असलं पाहिजे नातं मला वाटतं. हे मी मानते की मी जरा कधी कधी बडी लेवलची पण त्यांच्याबरोबर असते. म्हणजे एक अच्छा, मित्र, मैत्रीपूर्ण. मित्रच मी म्हणेन, मैत्रीण पण नाही. किती छान. तर पण ते पण एक रेष एक खूप महत्त्वाची आहे की आपण कुठे पालक असलं पाहिजे आणि कुठे मित्रमैत्रीण असलं पाहिजे आपल्या मुलांबरोबर. तर ते एक शिस्तीचं जे एक पालकांची जबाबदारी आहे ती तर पार पाडलीच पाहिजे. पण तरी संवाद करताना त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की आपण कुठल्या तरी जुनाट जनरेशनचे आहोत. त्यांच्या जनरेशनला धरून आपल्याला चालावं लागतं. एक्झॅक्टली. मग त्यांच्या कलाकलांनी घेण्याची जी वृत्ती आहे ना, ती पालकांमध्ये असली पाहिजे. म्हणजे सगळंच अगदी आम्हाला खूप कळतंय आणि आम्ही खूप आयुष्य बघितलंय आणि आम्ही वेगवेगळे ऑफकोर्स पाहिलेलं आहे. तुम्ही मोठेच आहात, तुमचा जीवन अनुभव नक्कीच वेगळा आणि उजवा असणार आहे त्यांच्यापेक्षा. पण ते जे आयुष्य जगतायत ते तुम्ही नाही जगलेलात. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी वाटतं की घरी जबाबदारी आहे, त्यांना वेळ द्यायचा, याच्यामध्ये करिअरचे काही ना काहीतरी चांगले प्रोजेक्ट्सही येत असणार त्या दरम्यान, तर हो. ते सॅक्रिफाईस तुम्ही हो, ऑफकोर्स. म्हणजे ती तेवढी कारण तुमच्या मुलांसाठी तुम्हीच असता. कामं तुम्हाला बरीच मिळतील. आज नाही तर उद्या आणि लकीली माझा असा व्यवसाय आहे जिथे म्हणजे अभिनेत्याला मरण नसतं. तुम्ही कितीही वयवर्ष तुमचं असलं तरी तुम्ही ते करू शकता. रिटायरमेंट एज नसते अभिनयासाठी. त्यामुळे ते तुम्ही करत राहू शकता. पण हे वय महत्त्वाचं आहे ना त्यांचं. कारण हा काळ जो आहे ना तो पुन्हा कधीच येणार नाहीये. आणि आता माझ्याच वरून बघितलं तर मी किती भेटते माझ्या आईला, खूप क्वचित भेटते. म्हणजे एक खूप मोठा काळ जो आहे तो एकत्रच घालवला, म्हणजे दिवस रात्र आम्ही एकत्रच होतो. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर वेगळं संसार वेगळा मांडला जातो, मुलांची जबाबदारी असते तेव्हा वेळ कमी मिळतो. मग व्यवसाय प्लस मुलं, घर हे सगळं सांभाळण्यात आपण जसा वेळ आधी घालवलेला असतो आई-वडिलांबरोबर तसा आपण कधीच नंतर घालवू शकत नाही. म्हणजे फोनवर माझी दर एक दिवशी असतेच, म्हणजे माझं आईबरोबर संभाषण असतं 2 वेळा, सकाळी आणि रात्री. गुड नाईट, गुड मॉर्निंग असं असतं. तर ते असतं, पण तरीही त्या पद्धतीने नाही. जसं आता माझ्या मुलांचं आणि माझं आहे तसं पुढे जाऊन नसणारच आहे ना. त्यामुळे हा काळ महत्त्वाचाच आहे, म्हणजे तो पुन्हा कधीच येणार नाहीये आणि तो त्यांच्या वाढीसाठी मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे.